ओके, गुड मॉर्निंग. काल आपण थोडं रिफ्लेक्शनचं बेसिक डेफिनेशन सांगितली होती. तर रिफ्लेक्शन इज द बाउन्स बॅक ऑफ रेज, लाईट रेज. ओके, तर यामध्ये दोन अँगल्स बनतात बेसिकली. जर आपण नॉर्मल ड्रॉ केला तर हे तुम्हाला या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, आता इथं हा जो आहे तो इन्सिडेंट पॉईंट आहे आणि हे दोन अँगल मी तुम्हाला काल सांगितले होते. दॅट इज द अँगल ऑफ ग्लान्स म्हणतात त्याला. ओके, अँगल ऑफ ग्लान्स. ओके, तर आज थोडंसं रिफ्लेक्शनचं थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन बघूया. तर रिफ्लेक्शन, सो नेक्स्ट पॉईंट इज रिफ्लेक्शन ऑफ प्लेन सरफेस. प्लेन सरफेस. ओके, सो राईट हेडिंग रिफ्लेक्शन ऑफ प्लेन सरफेस. सो बेसिकली रिफ्लेक्शन आपल्याला दोन गोष्टी स्टडी करायचं आहे. एक प्लेन सरफेसला आणि एक दुसरं कर्व्ड सरफेसला. ओके, त्यातला हा पहिला पोर्शन आहे रिफ्लेक्शन ऑफ प्लेन सरफेस. तर बेसिकली रिफ्लेक्शन ऑफ प्लेन सरफेस म्हणजे समजा एक व्हर्टिकल असा एक सेक्शन आहे. ओके, तर इथे एक काहीतरी ऑब्जेक्ट आहे. समजा पी शेपचा ऑब्जेक्ट आहे. पी शेपचा ऑब्जेक्ट आहे. ओके, आता बेसिकली यातून जे लाईट रेज बाहेर पडणार आहेत, इमिट होणार आहेत, ते या सरफेसला स्ट्राईक होणार आहे. ओके, आता ज्यावेळी हा प्लेन सरफेस असेल, प्लेन सरफेस, त्यावेळी काहीतरी रूल्स असतात. त्याचे जे इमेज क्रिएट होणार आहे, समजा एक मिरर आहे समजा. ओके, एक मिरर आहे, तर एक प्लेन मिरर जसं तुमच्या घरी अर्ज असतो तसा त्या तर याला काही तर रूल्स असतात. आता पहिला रूल, तर ही जी हा जो काय ऑब्जेक्ट आहे तो इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये दिसतो आपल्याला. आता तुम्हाला साधी गोष्ट माहिती आहे, तुम्हाला लेफ्टचं राईट दिसतं. तुम्ही मिररमध्ये बघता त्यावेळी तुम्ही जर राईट हँड अप केला तर तुम्हाला असं इमॅजिन होतं की तुम्ही लेफ्ट हँड अप केला आहे. तर काय होतं, एक इन्व्हर्टेड फिगर जनरेट होते. काय होते, इन्व्हर्टेड इमेज. फिगर म्हणा किंवा इमेज म्हणा, एक इन्व्हर्टेड इमेज. म्हणजे आता ही कशी बनेल बघा. सो हे असं क्यू शेप बनेल, अशी काही तर क्यू शेप बनेल. ओके, दुसरा रूल आहे, ही जी काही इमेज आहे ती सरफेसच्या बॅक साईडला बनते. इन्व्हर्टेड बनते आणि सरफेसच्या बॅक साईडला बनते. दुसरा रूल. तिसरा रूल, हा जो काही डिस्टन्स आहे, बेसिकली हा जो डिस्टन्स आहे तेवढ्याच डिस्टन्सवरती बनते. हे तीन रूल्स आहेत. कशाचे, तर रिफ्लेक्शन ऑफ प्लेन सरफेसचे. रिफ्लेक्शन ऑफ प्लेन सरफेसचे. ओके, मी शॉर्टमध्ये इथे ते तीन रूल लिहितोय, तुम्ही पण लिहून घ्या. सो फर्स्ट रूल असं पहिल्यांदा म्हणा, इफ इमेज in front of plane surface, then nature of image असे तीन नेचर्स बनतील किंवा तीन लॉज असतील. त्याचे लॉ म्हणा किंवा त्याला नेचर म्हणा. पहिलं नेचर आहे व्हर्च्युअल अँड laterally inverted. Virtual and laterally inverted. What is mean by virtual? Virtual म्हणजे आभासी टाईप. त्याला आपण मराठीमध्ये आभासी म्हणतो. आणि इन्व्हर्टेड, लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे उलटं डिरेक्शन. जसं पी तुम्हाला क्यू दिसेल. क्लिअर. तुम्ही ज्यावेळी मिरर समोर राईट हँड अप कराल त्यावेळी तुम्हाला असं इमॅजिन होईल की तुम्ही लेफ्ट हँड अप केलं. ठीक आहे, दॅट इज द फर्स्ट रूल. सेकंड रूल इज
Second rule is it is the same size. It is the same size. कशाची सेम साईज असेल? त्या ऑब्जेक्टची सेम साईज तिकडं रिफ्लेक्ट होईल. ओके, इट इज द सेम साईज ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. सेकंड रूल. आणि कुठं बनेल ही ऑब्जेक्ट आहे तो? ऑदर साइड ऑफ द मिरर, ऑदर साइड ऑफ द सरफेस. ओके. थर्ड रूल इज other side of reflecting surface. ती जनरेट होताना अदर साइडला होईल किंवा बॅक साइड ऑफ द सरफेस होईल. दीज आर सम रूल्स ऑफ रिफ्लेक्शन किंवा इमेज इन फ्रंट ऑफ व्हर्टिकल प्लेन. आता ही एक बेसिक कंडिशन झाली. आपल्याकडे एकच प्लेन आहे किंवा एकच सरफेस आहे, त्याच्यावरती इमेज बनण्याची एकच कंडिशन झाली. समजा मी इथं नंबर ऑफ सरफेसेस ॲड केले, त्या केसमध्ये काय होईल बघूया आपण. ओके, ज्यावेळी आपण नंबर ऑफ सरफेसेस ॲड करणार आहे विथ सम अँगल, त्या केसमध्ये इमेज कशा क्रिएट होतात त्या बघूया. हे लिहिलं आहे ना? हां. आता म्हणजे कसं करायचं आपल्याला? 2 or more, 2 किंवा जास्त असे मिरर्स घ्यायचे आहेत आपल्याला. समजा एक पॉईंट आहे, त्यावरती मी अशा 2 सरफेसेस हँग केलेत. ओके, आणि हा त्यामधला एक सबस्टेंडेड अँगल आहे थीटा. सबस्टेंडेड अँगल थीटा आहे. ओके, दिस इज माय मिरर फर्स्ट, दिस इज मिरर सेकंड. दिस इज फर्स्ट मिरर, दिस इज सेकंड मिरर. ओके, आता इथे एखादी इमेज आहे, समजा इथे एखादी इमेज आहे, इथे इमेज आहे. तर ह्याच्या त्या ज्या रिप्लिकाज आहेत, रिप्लिकाज म्हणा किंवा त्याचे प्रतिबिंब आहेत, ते कशा दिसतील तुमच्या ह्या 2 सरफेसेसमध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. आणि ह्याच्यामधला अँगल किती आहे? थीटा. आता समजा मी याचा एक सेंटर घेतला, सेंटर, तर ह्या ज्या काही इमेजेस क्रिएट होणार आहेत ह्यासुद्धा ह्या एक म्हणजे ह्या अँगलवरती डिपेंड करतात, तुमचा अँगल किती आहे. ओके. दुसरी गोष्ट, हा जो काही सेंटर आहे, ह्या सेंटरच्या कुठल्या लोकेशनवरती ते जे का ऑब्जेक्ट आहे तो प्लेस केला आहे ह्याच्यावरती पण डिपेंड करतं. समजा तो सेंटरला फिक्स आहे की लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे. ओके, म्हणजे 3 कंडिशन्स आहेत. पहिला म्हणजे सबस्टेंडेड अँगल किती आहे 2 मिररमधला, त्यानंतर त्याचा सेंटर, आणि ती पर्टिक्युलर इमेज तुमची लेफ्ट साईडला आहे की राईट साईडला आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. ओके, तर वरती हेडिंग लिहा, नंबर ऑफ इमेजेस फॉर्म्ड बाय 2 इन्क्लाइन्ड प्लेन मिरर. number of images formed by 2 inclined plane mirror. 2 inclined plane mirror. ओके. हां, खाली म्हणा, images depends upon पहिलं. So first one is angle of inclination, and B, position of object. हां, तुमच्या कंडिशन लक्षात आली. काय करायचं आपल्याला लक्षात येते का काय करायचं आहे? हे बघा, एका पॉईंटला 2 मिरर्स आपल्याला अटॅच करायचे आहेत विथ सम अँगल.
या दोन्हीमध्ये एक अँगल आहे. ओके, आणि ह्याच्या किती इमेजेस क्रिएट होतात ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर. आता ह्यामध्ये दोन कंडिशन्स आपल्याला, किंवा ह्या इमेजेस आहेत या कशावरती डिपेंड करतात, तुमच्या ह्यामधला अँगल आणि पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. तुम्ही ऑब्जेक्ट एक्झॅक्टली ठेवणार कुठे आहे, तो सेंटरला ठेवणार आहे, लेफ्ट साईडला ठेवणार आहे की राईट साईडला ठेवणार आहे. ओके, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. तर आता या पोझिशन कुठल्या कुठल्याच बाळांनो, पोझिशन म्हणजे आता हा जो काय पॉईंट आहे ना, ही लाईन आहे. आता मी पहिल्यांदा ऑब्जेक्ट ह्यातला इरेज करतोय. ही जी काही सेंटर लाईन आहे ना, याला बायसेक्टर म्हणायचं. काय म्हणायचं? बायसेक्टर. ह्याला म्हणायचं बायसेक्टर. बायसेक्टर. ओके, आणि हे जे काय दोन, आता हा जो काय बायसेक्टर आहे हा बरोबर θ.2 बरोबर ह्या अँगलला दोन पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. तुमच्या हा जो काय सबस्टेंडेड अँगल आहे ना, त्याला बरोबर हाफ हाफमध्ये डिवाइड करणार आहे. हा जो काय अँगल आहे तो. ओके, तर जर समजा तुमचा ऑब्जेक्ट ह्या बरोबर सेंटरवरती असेल तर त्याला बायसेक्टर पोझिशन म्हणायचं. काय म्हणायचं? बायसेक्टर पोझिशन. आणि जर तुमचा आयदर लेफ्ट साईडला असेल और राईट साईडला असेल त्याला ऑफ बायसेक्टर म्हणायचं. काय म्हणायचं? ऑफ बायसेक्टर. एक बायसेक्टर म्हणजे सेंटरला असेल तर, आणि दुसरा इकडं किंवा इकडं असेल तर ऑफ बायसेक्टर. ऑफ बायसेक्टर. समजते? ऑन बायसेक्टर अँड ऑफ बायसेक्टर या दोन कंडिशन्स आहेत. ओके, सो अगेन पोझिशन्स, देर आर टू पोझिशन्स. टू पोझिशन्स म्हणा, टू पोझिशन्स. पोझिशन्स नंबर 1 ऑन बायसेक्टर, ऑन बायसेक्टर, and number 2 off bisector. Off bisector. हां, आणखीन एक सांगतो, आपल्याला इथं फक्त 2 मिरर लावायचे नाही आहेत, नंबर ऑफ मिरर्स लावायचे. 4, 6, 8, 10 कितीही लावायचे. ओके, म्हणजे अगदी 50पर्यंत मिरर तुम्ही लावू शकता. फक्त आपल्याला स्टडीसाठी मी 2च मिरर घेतो आहे, तुम्हाला फक्त हे समजायसाठी, त्याचं स्ट्रक्चर समजायसाठी. पण यू कॅन टेक एनी नंबर ऑफ मिरर, तुम्ही कितीही तिथं मिरर घेऊ शकता. ओके, आता ज्यावेळी तुम्ही एखाद्या यात्रेत वगैरे गेला असाल तर तिथं असे काही हे असतात बघा, शोज असतात, असे सगळे मिरर्स असतात साईडने. कधी गेला आहे? बघितले तसले शो कधी? किंवा इथं कनेरी मठावरती आहे बघा, तर तिथं असे मिरर्स आहेत बघा सगळे साईडनं. तर त्यामध्ये तुम्हाला हे अशा टाईपचे स्ट्रक्चर्स असतात सगळे मिरर्स. ओके, तर आपल्याला ह्या नंबर ऑफ मिरर्स ॲड करायचे आहेत आणि त्याच्या इमेजेस कॅल्क्युलेट करायचे. ओके, आता त्या इमेज कॅल्क्युलेट करताना काही कंडिशन्स आहेत किंवा काही केसेस आहेत, त्या बघूया आपल्याला पहिल्यांदा. आता केसेस फर्स्ट केस आहे आपली, इफ केसेसच्या आधी एक फॉर्म्युला घ्या. n इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थीटा. हा एक फॉर्म्युला आहे, आपल्याला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला? n इज द नंबर ऑफ इमेजेस इन द मिरर, आणि हा थीटा आहे तो सबस्टेंडेड अँगल आहे, 2 मिररमधला सबस्टेंडेड अँगल आहे. ओके, आता हा जर अँगल तुम्ही चेंज करत गेला तर ही व्हॅल्यू चेंज होत जाते. ओके, हां, तुम्ही अँगल कधी चेंज कराल? समजा तुम्ही नंबर ऑफ मिरर्स वाढवत गेलो तर त्याचे अँगल चेंज होत जातील आणि ही व्हॅल्यू तुमची चेंज होत जाणार आहे. ह्याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ मिरर्स काढू शकता. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, लिहून घ्या. आता केसेस बघूया आपण. काय आता केस वन, त्या केसमध्ये काय म्हटलं आहे? इफ n इज इवन, म्हणजे काय? तुमचा हा नंबर ऑफ मिरर्सचा जो काय संख्या आहे ती इवन आहे. इवन म्हणजे 2, 4, 6, 8, 10 लाईक दिस, इवन नंबर्स. ओके, इफ n इज इवन आणि पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट एनिवेअर
एनिवेअर त्या केसमध्ये नंबर ऑफ मिरर्स येतील किती, n-1 हा फॉर्म्युला यूज करायचा तिथे n-1. हा कसं करायचं सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. माझ्याकडे एक थीटा अँगल आहे. ओके, थीटा अँगल आहे. तो थीटा मी या फॉर्म्युल्यात पुट केला तर मला एक एनची व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल, एनची व्हॅल्यू मिळेल. तुम्हाला एक्झाममध्ये थीटा देतात बरोबर. थीटा दिल्यानंतर तुम्ही एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. समजा इथं 90 डिग्री दिला तर किती येईल एनची व्हॅल्यू, 40 येईल बरोबर. तर ती अँगल तुमचा एन काय झालं, नंबर ऑफ मिरर्स झाले. ओके, त्यानंतर काय देतात ते, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट कुठल्या प्लेसला आहे. काय या पहिल्या केसमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, हा तुमचा एन इवन असणार आहे, म्हणजे येणारी व्हॅल्यू ही इवन असणार आहे. आणि पोझिशन असणार आहे ती एनिवेअर, म्हणजे काय कुठेही असणार आहे, पोझिशन कुठेही असणार आहे. हा जो काय ऑब्जेक्ट आहे तो कुठेही प्लेस केलेला असणार आहे. असं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युल्यानं नंबर ऑफ मिरर्स काढायच्या. मग कशा काढायच्या, आलेला आन्सर -1 करायचं, -1 करायचं. ओके, काय पण एक्झाम्पल घेऊया, नंतर आधी केसेस बघूया आणि एक्झाम्पल घेऊया, मग तुमच्या लक्षात येईल ते. ओके, आता पुढची केस आहे बघा, केस 2 काय म्हणते, इफ n इज ऑड, n हा ऑड नंबर असेल. ऑड नंबर म्हणजे कुठले सांगा, 1 3 5 लाईक दिस. हां, हे जे काय ऑड नंबर्स आहेत, इफ n इज ऑड आणि पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऑन बायसेक्टर, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऑन बायसेक्टर. आता अगेन बघा, ह्या केसमध्ये पण मला काय तर थीटा असेल, तो थीटा मी इथं ठेवला, मला एन मिळाला. ओके, एन मिळाला. तर तो येणारा नंबर जर ऑड असेल, समजा ऑड काय तर नंबर आला आहे माझा. ओके, जसं की 5 आला, तर ऑड नंबर आला आणि त्याची जी काय पोझिशन आहे, पोझिशन कशाची, ऑब्जेक्टची, जर बायसेक्टरवर असेल इथं बरोबर सेंटरला, तर तुमची जी काय एनची व्हॅल्यू आहे, एनची व्हॅल्यू अगेन n-1 घ्यायची, अगेन n-1 घ्यायची. ओके, केस 3, केस 3, if n is odd, n परत ऑड आहे, बट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ऑन ऑफ बायसेक्टर. काय फरक आहे बघा दोन्हीमध्ये. मगाशी पण ऑडच होतं, आता पण ऑडच आहे, पण इथं बायसेक्टरवर आहे, इथं ऑफ बायसेक्टरवर आहे. म्हणजे ह्या केसमध्ये कुठं तर साईडला असणार आहे, कुठं तर सेंटरच्या साईडला असणार आहे. ह्या केसमध्ये जो मिररचा जो काय हे आहे, फिगर आहे, ती असेल n इज इक्वल टू स्मॉल n. ओके, केस 4, if n is fractional, फ्रॅक्शनल म्हणजे काय, 3.8 5.8 5.2 असं आलं. if n is fractional, then n is equal to m. आणि हे m काय असतं, m is the integral part, integral part of n. ओके, हे तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो, तुमच्या लक्षात येईल. ओके, फक्त लिहून घ्या. n इज अ फ्रॅक्शनल असेल तर n इज द m म्हणजे काय, जर समजा 5.8 असेल तर काय करायचं, हे 8 निग्लेक्ट करायचं, फक्त 5 घ्यायचं. म्हणजे त्याचा फक्त m इज द इंटिग्रल कंपोनंट फक्त घ्यायचा nचा. ते सम घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ओके, आता हे केसेस तुमच्या लक्षात आले असतील. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया त्याचे. नंबर ऑफ इमेजेस आणि नंबर ऑफ मिरर्स कसे कॅल्क्युलेट करायचे. आता एक चार्ट बनवा,
एक फ्रेश पेजवरती एक चार्ट बनवा. चार्टमध्ये तुम्हाला फर्स्ट कॉलममध्ये अँगल टाकायचं आहे. फर्स्ट कॉलममध्ये अँगल थीटा, फर्स्ट कॉलममध्ये अँगल थीटा. सेकंड कॉलममध्ये पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. थर्ड कॉलममध्ये n इज इक्वल टू 360 अपॉन थीटा आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इमेजेस n. ओके, तर असा एक कॉलम आपल्याला बनवायचा, असे कॉलम्स बनवायचे आहेत आणि चार्ट एक तयार होईल तुमचा. आता काय करायचं आहे, मी तुम्हाला नंबर ऑफ अँगल्स द्यायचं आहे. नंबर ऑफ अँगल्स आपल्याला आणि त्याची पोझिशन देईन. एकदा तुम्हाला पोझिशन मिळाली की तुम्ही यावरून n कॅल्क्युलेट कराल. n कॅल्क्युलेट झाला तर ह्या तुमच्याकडे 4 केसेस आहेत. या कुठल्या केसमध्ये ती कंडिशन फिट होते बघायचं आणि n डिसाईड करायचं. आणि काय डिसाईड करायचा, n डिसाईड करायचा. क्लिअर? हां, आता पहिला अँगल आहे बाळांनो 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे काय, हा जो काय अँगल आहे हा अँगल 120 डिग्री आहे. हा जो काय अँगल आहे तो 120 डिग्री आहे. त्यानंतर पोझिशन आहे ऑन बायसेक्टर. पोझिशन आहे ऑन बायसेक्टर. हां, आता हे काय करायचं, ही n इज इक्वल टू थीटा किती आहे माझा 360 डिवायडेड बाय 120. किती येईल आन्सर, n इज इक्वल टू किती येईल, n इज इक्वल टू 3 येईल. म्हणजे इथं मी काय काढलं, n इज इक्वल टू 3. आता 3 आहे, ऑड आहे का इवन आहे, हां 3 ऑड आहे. आता त्यात बघा ऑन बायसेक्टर आणि ऑड ही कंडिशन चेक करायची. ऑन बायसेक्टर आहे आणि ऑड आहे अशी कंडिशन चेक करायची. आता कुठं ऑड आहे बघा, इथे एक ऑड आहे आणि इथे एक ऑड आहे. आणि बरोबर काय ऑन बायसेक्टर आहे म्हणजे सेकंड केस, म्हणजे n इज इक्वल टू n-1 येईल. म्हणजे हे n इज इक्वल टू 3-1 म्हणजे 2. ओके, हां. आता पुढचा अँगल आहे माझा अगेन 120 डिग्री बट ऑफ बायसेक्टर. हां, इथं सुद्धा किती येईल, 3 येईल. ओके, आता n किती येईल सांगा, 3 येईल. n इज इक्वल टू स्मॉल n. इथली कंडिशन बघा, इफ n इज ऑड आलाय. ओके, अँड पोझिशन ऑफ बायसेक्टर, पोझिशन कुठं आहे, ऑफ बायसेक्टर आहे. म्हणजे कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n. म्हणजे हा स्मॉल n जो आलाय तोच तुमचा कॅपिटल N असणार आहे. ओके, थर्ड अँगल आहे, थर्ड अँगल इज 110. किती, आता हा आणि याची पोझिशन आहे एनिवेअर. पोझिशन आहे एनिवेअर. हां, आता हे जी व्हॅल्यू सांगा मला n ची किती येते, कॅल्क्युलेट करा. n ची व्हॅल्यू कशी काढायची, n ची व्हॅल्यू किती अँगल आहे 360 डिवायडेड बाय 110 110 किती येते 3.28. आता हे काय म्हणू, फ्रॅक्शनल आहे. आता फ्रॅक्शनलला काय केस आहे, एफ एन इज फ्रॅक्शनल, जरा लक्ष द्या. एफ एन इज फ्रॅक्शनल देन एन इज इक्वल टू एम. हा एम काय असतो, एम इज द इंटिग्रल पार्ट ऑफ एन. म्हणजे हे 3.2 आहे ना, हे पुढचं निग्लेक्ट करायचं आणि ॲज इट इज 3 पकडून द्यायचं. त्याचा इंटिग्रल पार्ट घ्यायचा. ओके, हां. पुढचा अँगल आहे 90 डिग्री. हां, हे क्वेश्चन्स कुठे येतात तर तुम्हाला CETला वगैरे विचारतात बघा. ह्या चार्टवरती चार्टवरती एक पोझिशन एक तुम्हाला कंडिशन देतात, एक तर ह्या एनची व्हॅल्यू विचारतात किंवा ह्या एनची व्हॅल्यू विचारतात खाली ऑप्शनमध्ये. 90 डिग्री. आता इथं सुद्धा एनिवेअर आहे पोझिशन, एनिवेअर. आता सांगा मला किती येईल तुमचा, 4 येईल. मग कुठली केस बसेल,
पहिलीच केस आहे n-1 म्हणजे किती येईल 3. बरोबर. पुढचा अँगल आहे 80 डिग्री. किती येतं बघा, ह्याची पोझिशन आहे अगेन एनिवेअर. किती येईल n किती येईल 4.5 म्हणजे फ्रॅक्शनल येते म्हणजे किती घ्यायचं 4 घ्यायचं. ठीक आहे. पुढचा आहे 72 डिग्री ऑन बायसेक्टर. ऑन बायसेक्टर किती येतं बघा, n किती येतं 5. कुठल्या कंडिशनमध्ये बसेल 5 काय ऑड आहे, 5 ऑड आहे ना, सेकंड केस म्हणजे n-1 म्हणजे 4 येईल. पुढचा आहे अगेन 72 बट ऑन ऑफ बायसेक्टर. अगेन 5 and 4. हां ऑफ बायसेक्टर 5. ओके. आता लास्ट आहे 60 डिग्री. ऑफ बायसेक्टर. 60 डिग्री ऑफ बायसेक्टर. 60चं किती येतं 6 येतं आणि हे किती येईल 6 येईल. असे तुम्ही कुठलेही अँगल टाकून फाइंड आउट करू शकता. तुमच्या केसेस लक्षात आल्या कसं काढल्यात. नंबर ऑफ इमेजेस हे व्यवस्थित चार्ट ड्रॉ करून घ्या. आता आपल्याला ह्याचे काही कार्टिशियन कोऑर्डिनेट्स असतात. याचे काही व्हाईल कॅल्क्युलेटिंग ऑफ एनी लेंथ्स और पॅरामीटर्स वी हॅव टू फॉलो सम कार्टिशियन कोऑर्डिनेट सिस्टम. जसं की प्लस मायनस ते बघूया आपण. हे आधी व्यवस्थित घ्या. सगळं झालं का. पहिल्यांदा टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर बघा. ही स्पेरिकल मिरर काय असते आणि त्याच्या टर्म्स काय असतात. ओके. ते एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला कार्टिशियन कोऑर्डिनेट लक्षात येतील. टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर. टर्म्स रिलेटेड टू स्पेरिकल मिरर. ओके. स्पेरिकल मिरर काय असते सांगतो तुम्हाला. ती कशी बनते आणि त्याच्या टर्म्स काय असतात. आता माझ्याकडे एक स्पियर आहे. समजा एक स्पियर आहे असा. व्हॉट इज स्पियर. स्पियर काय असतं रे. एक हॉलो सर्क्युलर सेक्शन असतो हॅव्हिंग सम थिकनेस. ओके. समजा याला एक थिकनेस आहे. थिकनेस म्हणजे काय जाडी असते. तुम्ही आता एक रबरचा बॉलमधनं कट केला तर त्याला एक जाडी असते बघा. ते एक हॉलो सेक्शन असतो बट हॅव्हिंग सम थिकनेस. त्याला एक थिकनेस असतो, जाडी असते त्याला. ठीक आहे. तर तशीच ह्याला एक अशी एक थिकनेस आहे ह्या स्पेरिकलला. ओके. आता आफ्टर ऑल इट इज सर्कलला 2 सेक्शन हे असतात, सेंटर लाईन्स असतात. एक अशी सेंटर लाईन असते हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल आणि ह्या कुठं तर मीट होतं. ओके. दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. ओके. आता हा जो काय स्पेरिकल मिरर आहे ना, मी काय करतो ह्याला एका सेक्शनला कट करतो. एक हेक्सॉ घेतो आणि इथून त्याला कट करतो. हा स्पियर आहे, ह्याला इथून हेक्सा म्हणजे आपलं ब्लेड असतं ना, त्यांना इथून कट करतो. ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे पोर्शन सेपरेट कुठला होईल बाळांनो. हा पोर्शन सेपरेट होईल बघा. आणि उरलेला बाजूला निघेल. ओके. आता हा बाहेर काढतो मी सेपरेट. ही सेंटर लाईन त्याचीच असू दे, पुढं आहे तशी एक्सटेंड करतो आणि याला सेपरेट काढतो. तो सेपरेट काढल्यानंतर कसा दिसेल बघा. असा काय तर दिसेल.
दिसेल ना? हां, आता सांगा, आता हा सेपरेट काढला. सेपरेट काढायच्या आधी ह्या सर्कलची रेडियस कुठली होती? दिस इज रेडियस, दिस इज रेडियस, सर्कलची रेडियस होती. ओके, आता मला सांगा ह्या सर्कलचा सेंटर हा आहे, तर ह्याचा सेंटर कुठला असेल? ह्याचा सेंटर कुठला असेल? सेंटर तिथं फिजिकली प्रेझेंट आहे का? नाही आहे. बट ते सेंटर किती असेल? तो सेंटर त्याचा एवढाच असेल ना रे. ओके, तुम्ही जर इथून डिस्टन्स टाकलं तर हाच त्याचा सेंटर येईल. बरोबर? म्हणजे भले तो तो त्या फॅमिलीचा पार्ट आहे, भले तो सेपरेट झाला तर त्याचा सेंटर सेपरेट होईल का? नाही आहे, सेंटर तोच आहे. ठीक आहे, परत मी जोडला, परत त्याला स्टिकअप केलं तर परत तो सेंटर होईल ना त्याचा. ठीक आहे, तर हा सेपरेट झाला, हा झाला माझा सेंटर. ओके, आता ही त्याची सेंटर लाईन आहे. ठीक आहे, हा जो काय पोर्शन क्रिएट झाला आहे, ह्यालाच आपण स्पेरिकल मिरर म्हणतो. तर स्पेरिकल मिरर बनते कशापासून? एका स्पिअरमधून. कशामधून? एका स्पिअरमधून. तो एका स्पिअरचा पार्ट असतो, हे समजून घ्या आधी. आणि त्या सेंटरचा जे मेन त्याचं स्पिअर आहे, त्याचा जो सेंटर आहे तोच त्याचा पण सेंटर असतो. म्हणजे तुम्ही जर जॉमेट्रिकली ही व्हॅल्यू जी असते तेवढीच व्हॅल्यू त्याची सेंटरची असते. इथून ती टाकायची, तो मिळतो तुम्हाला सेंटर. बट फिजिकली ॲबसेंट असतो तो सेंटर तिथून, पण असतो तेवढ्याच डिस्टन्सवरती. तुम्ही इथून एक सर्कल मारलं तर परत एक सर्कल तयार होईल ना सर, सेम होईल ना? हां, तर हा मला मिळाला सेंटर. ओके, तर ह्याला सेंटर ऑफ कर्वेचर म्हणायचं. ह्या पॉईंटला काय म्हणायचं? सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, आता पुढं इथून तुम्ही ज्यावेळी इथं येत आहे, इथं, तर ही ह्या सर्कलचं रेडियस आहे, हे ह्या सर्कलचं रेडियस आहे, म्हणून याला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणायचं. काय म्हणायचं? रेडियस ऑफ कर्वेचर. ह्याच गोष्टी आपल्याला मिररमध्ये यूज करायच्या आहेत. ह्याच पॅरामीटर्स आपल्याला मिररमध्ये यूज करायचे आहेत. त्यानंतर आता हा कुठला शेप आहे? ह्या शेपला कॉन्केव शेप म्हणायचं. काय म्हणायचं? कॉन्केव. आता आणखीन एक असतो कॉन्वेक्स, एक असतो, तो पण ह्यापासूनच बनतो, पण कॉन्केव का? हे केव शेप आहे. केव म्हणजे गुहा. ओके, तर एक असं गुफेचं एक हे आलं आहे, त्याला शेप आला आहे. ओके, असा कोनिकल शेप, ह्याला अशा शेपनं आपण कॉन्केव म्हणतो. ओके, आता कॉन्वेक्स काय असतं? आता मी ही साईड कट करतो, आता इथून हॅक्सॉ लावतो आणि ही कट करतो. जेवढं ह्या डिस्टन्सवर कट केलं तर तेवढंच ह्या डिस्टन्सला कट करतो. ओके, आता मी हा पोर्शन सेपरेट केला, कुठला? हा पोर्शन, तर तो कसा दिसेल बाळांनो? असा दिसेल बघा. इथून असा हा सेपरेट येईल इकडं, आणि हा असा दिसेल. ओके, तर असा जो शेप आहे, हा जो शेप आहे त्याला कॉन्वेक्स म्हणायचं. काय म्हणायचं? कॉन्वेक्स. म्हणजे हे एकाच स्पिअरपासून बनतात. तुमचा जेवढा हा रेडियस ऑफ कर्वेचर मोठा, तेवढाच तुमची ही मिरर मोठी. तुमचा ज्या मेन स्पिअरचा रेडियस ऑफ कर्वेचर जेवढा मोठा, तेवढी ही मिरर मोठी. साधं गणित आहे. ओके, आणि हा त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर. अनेक यामध्ये गोष्ट वापरतात. आता इथून ज्यावेळी तुम्ही मेजर करत जाताय, ह्या पॉईंटला येत आहे, हा पॉईंट फार महत्त्वाचा असतो. ह्याला म्हणायचं पोल. ह्या पॉईंटला म्हणायचं पोल. पोल कुठं? जर तुमच्या सेंटर लाईनपासून ज्यावेळी तुम्ही स्टार्ट करताय, सेंटर ऑफ कर्वेचरपासून स्टार्ट करताय ट्रॅव्हलिंगला, आणि तुम्ही जिथं टच होते तुम्हाला सरफेस, पहिल्यांदा जिथं सरफेस टच झाला सेंटर लाईनवरती, तो असतो तुमचा पोल. तो काय असतो? पोल. लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे, तर हा जो काय ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस, दोन ॲक्सिस आहेत बेसिकली. इथं ॲक्सिस किती आहेत? दोन ॲक्सिस आहेत. एक हा ॲक्सिस, एक्स ॲक्सिस म्हणतो आपण त्याला, आणि हा वाय ॲक्सिस आहे. हा काय? वाय ॲक्सिस. आता हा एक्स ॲक्सिस आणि ह्याचा हा वाय ॲक्सिस सर्कलचा आहे. हा जो काय एक्स ॲक्सिस आहे ना, ह्याला प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणायचं.
काय म्हणायचं, प्रिन्सिपल ॲक्सिस. हा ॲक्सिस कुठला, प्रिन्सिपल ॲक्सिस. कारण एक्स ॲक्सिसलाच म्हणायचं प्रिन्सिपल ॲक्सिस, वायला नाही. ओके, तो वाय होत नाही प्रिन्सिपल ॲक्सिस. तुमचा जो एक्स ॲक्सिस असतो तो असतो प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. हां, हे झालं तुमचं एलिमेंट्स. ह्या सगळ्या कशाच्या, ह्या टर्म्स रिलेटेड किंवा टर्म्स म्हणा किंवा एलिमेंट्स म्हणा, स्पेरिकल मिररच्या एलिमेंट्स. आता इथून पुढे ज्या इमेजेस बनणार आहेत लाईटमुळं ह्या मिररवरती, तर आपण ह्या सगळ्या डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करणार आहे. कुठले कुठले डिस्टन्सेस, तुम्हाला सेंटर ऑफ कर्वेचर, पोल, प्रिन्सिपल ॲक्सिस, रेडियस ऑफ कर्वेचर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं येणार. त्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे, ह्याचे एलिमेंट्स काय असतात. ओके, ही फिगर ड्रॉ करून घ्या एलिमेंटची. हे बुकमध्ये तुमच्या नाही आहे, बट हे एलिमेंट्स तुम्हाला क्लिअर होण्यासाठी मी हे थोडंसं वेगळं दिले. दिस इज हॉलो स्पियर. झालं का. आता पुढचा पॉईंट घ्या, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. हां, ह्याच्यावरती क्वेश्चन येतो कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनवरती. आता आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, मग त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला डिक्टेट करतो. तर कुठल्याही गोष्टीची डिस्प्लेसमेंट ठरताना कार्टेशियन सिस्टमवरती ठरते. कुठल्याही गोष्टीची डिस्प्लेसमेंट म्हणजे कसं असतं, आपल्याकडे एक कार्टेशियन सिस्टम आहे, ह्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो, याला वाय ॲक्सिस म्हणतो. हे 2 डायमेन्शनलमध्ये असतं, 2 डायमेन्शनलमध्ये. ओके, 3 डायमेन्शनलमध्ये अनेक ॲक्सिस असतो, झेड ॲक्सिस अनेक असतो, झेड ॲक्सिस. 2 डायमेन्शनल म्हणजे ज्यावेळी आपण पेपरवरती एखादी गोष्ट घेतो, आता झेड ॲक्सिस आणखीन एक असतो, तो आपल्याला काय बघायचं नाही. आता आपल्याला फक्त आपल्याला 2 डायमेन्शनल फिगर बघायचे, 2 डायमेन्शनल मुवमेंट ऑफ द लाईट बघायचे. ओके, तर मुवमेंट कशी असते, ज्यावेळी एखादी मुवमेंट एखाद्या पोझिशनपासून स्टार्ट झाली तर ती एक्स डिरेक्शनला चालली आहे, म्हणजे काहीतरी त्याचे साईन्स ठरलेत. म्हणजे इकडं ह्या राईट साईडला जाते म्हणजे ही पॉझिटिव्ह डिरेक्शनला ट्रॅव्हल करते. ओके, अपोजिट साईडला येते म्हणजे ती निगेटिव्ह डिरेक्शनला ट्रॅव्हल करते. अपवर्ड डिरेक्शनला जाते वाय साईडला म्हणजे काय असतं, हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. हे कशासाठी ठरवतात, तर एक कुठल्याही गोष्टीची मुवमेंट विथ रिस्पेक्ट टू अदर ऑब्जेक्ट ठरवण्यासाठी ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम ठरलेली असते. म्हणजे हा जर मी ओरिजिन पकडला, एक ऑब्जेक्ट इथं आहे आणि एक ऑब्जेक्ट इथं आहे, तर ह्याच्या रिस्पेक्टमध्ये हा कुठं कुठं मूव्ह करतो आहे सेंटरपासून. समजा इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि हा मूव्ह करतो आहे, तर ह्याच्या रिस्पेक्टमध्ये हा कसा मूव्ह करतो हे ठरवण्यासाठी आपण कार्टेशियन सिस्टम यूज करतो आहे. आता ही जी काही कार्टेशियन सिस्टम आहे ती इथंसुद्धा लाईटच्या मुवमेंटला सुद्धा फॉलो करायची, लाईटच्या मुवमेंटला. ओके, तर ती फॉलो करताना आपल्याला पहिल्यांदा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस घ्यायचे 2. पहिल्यांदा एक्स आणि वाय ॲक्सिस घेतो मी, एक्स आणि वाय ॲक्सिस. ओके, हे प्लेन सरफेससाठी. मिररसाठी अशा कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्ससाठी वेगळे येतं. प्लेन सरफेससाठी काय येतं, ज्यावेळी तुम्ही सेंटर एखादा पकडा, सेंटर म्हणजे जसं की मगाशी मी अशी एक मिरर काढली होती, त्या मिररचा हा सेंटर होता. ओके, ती सुरुवातीला रिफ्लेक्शनमध्ये काढली होती ना एक व्हर्टिकल मिरर, तशी मिरर आहे, त्याचा हा सेंटर आहे. समजा ज्यावेळी तुम्ही इकडच्या डिस्टन्सेस मेजर करतात त्या करायच्या पॉझिटिव्ह ट्रीट, त्या पॉझिटिव्ह ट्रीट करायच्या. डिस्टन्स मेजर्ड अलॉंग दिस डिरेक्शन, ट्रीट ॲज अ पॉझिटिव्ह. ह्या डिरेक्शनला जसंच कार्टेशियन सिस्टम आहे तसंच सेम ह्या साईडला जेव्हा तुम्ही मेजर करणार आहे त्या निगेटिव्ह कन्सिडर करायच्या. ओके, त्यानंतर अगेन दिस साईड निगेटिव्ह, त्यानंतर
this side negative, okay, this side positive, this side negative. आता एका क्वाड्रंटमध्ये दोन दोन डिरेक्शन्स आहेत. आता तुमचा लाईट सोर्स कुठेही असू शकतो, कुठल्याही क्वाड्रंटमध्ये असू शकतो. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असू शकतो, सेकंडमध्ये, थर्डमध्ये, फोर्थमध्ये, कुठेही असू शकतो. समजा एक सोर्स इकडे ट्रॅव्हल करतोय तो पॉझिटिव्ह आणि एक सोर्स खाली ट्रॅव्हल करतोय तो निगेटिव्ह. म्हणजे दोन्हीचे वेक्टर एक ॲड करायचा एक मायनस करायचा, त्यातनं तो निगेटिव्ह करायचा. समजते? हां, तसं प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक क्वाड्रंटमध्ये हा इकडं पॉझिटिव्ह आहे, ओके. जर डाऊनवर्डला असेल तर निगेटिव्ह येईल. त्यानंतर इकडं निगेटिव्ह, ओके, अँड इकडं पॉझिटिव्ह. म्हणजे जसं तुमची कार्टेशियन सिस्टम असते एक्स वाय ॲक्सिस, त्याचप्रमाणे हे काम करतं. हे प्लेन मिररसाठी, ठीक आहे. आता ह्या इथं बघा तुम्ही, आता इथं जसा की हा सेंटर पकडतात तसा हा इथं पोलचा सेंटर पकडतात. काय करतात? पोलचा सेंटर पकडतात, ओके. हां, त्यामुळे पोलचा सेंटर, हा पोल असतो तो फार इम्पॉर्टंट असतो. हा पोलच्या इकडच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत ट्रीट ॲज अ पॉझिटिव्ह. ह्या डिरेक्शनला, पोलच्या ह्या डिरेक्शनच्या सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह, ओके. त्यानंतर अपवर्डच्या असतील पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्डच्या असतील निगेटिव्ह, ओके. समजते? आता ह्याचा सेंटर येईल पोलचा, तुमच्या हा पोलचा सेंटर अगेन इकडं जशा इथं आहेत, इकडं निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याप्रमाणे सगळ्या ॲप्लाय करायच्या जशा तुम्ही इथं ॲप्लाय केल्या. तर ह्या कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्समध्ये तुमच्या सेंटरवरती डिपेंड करतं, पॉझिटिव्ह कुठल्या डिरेक्शनला आणि निगेटिव्ह कुठल्या डिरेक्शनला. समजते? हां, पहिल्यांदा ही फिगर काढून घ्या आणि ह्यामध्ये सुद्धा दाखवा तुम्ही पॉझिटिव्ह डिरेक्शन आणि निगेटिव्ह डिरेक्शन. हे पोलवरती डिपेंड करतं, तुमच्या पोलवरच्या विथ रिस्पेक्ट टू पोल याच्यावरती ठरवायचं कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्हमध्ये. इथं सुद्धा तसंच विथ रिस्पेक्ट टू पोल कुठं आहे तुमचा? इथं आहे, ओके. पोल कुठं आहे? इथं आहे. ह्या पोलवरती ठरतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता ही जी कार्टेशियन कॉर्डिनेटची फिगर आहे ती व्यवस्थित आहे बघा, 9.1 तुमच्या बुकमध्ये, ती घेतली तर चालेल. इथं थोडंसं कंजेक्टेड झाले. पेज नंबर 160, 9.1 फिगर, ती घेतली तरी चालेल. इथं थोडीशी फिगर छोटी आहे, तुम्हाला दिसणार नाही आहे, ती घ्या, बुकमध्ये आहे बघा 160वरती 9.1. आपल्याला संडेला पण लेक्चर ठेवायचं आहे, संडेला सुद्धा. हां, त्याचे साईन कन्व्हेन्शन्स थोडं 1-2-3 स्टेटमेंट घ्या, खाली लिहा त्याच्या शॉर्टमध्ये. असं म्हणा कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड from the center or pole, म्हणजे सगळे डिस्टन्सेस कुठून मेजर करतात? या पोलपासून, या केसमध्ये या पोलपासून आणि ह्याच्यामध्ये सेंटरपासून, ओके. पोल और सेंटर. फॉर मोस्ट ऑफ द ऑप्टिकल ऑब्जेक्ट्स सच ॲज स्पेरिकल मिरर, हे जनरली कसे असतात? सगळ्या स्पेरिकल मिरर असतात, ओके. जनरली लिहा पुढं त्याच्या, मोस्ट ऑफ द ऑप्टिकल ऑब्जेक्ट्स आर स्पेरिकल मिरर. हा पुढं घ्या, नंबर 2, फिगर्स शुड बी ड्रॉन इन अ सच अ वे दॅट, फिगर कशा ड्रॉ करायच्या? फिगर्स शुड बी ड्रॉन in such a way that incident ray travels from left to right. आता जे काही, आता समजा इथे एखादा ऑब्जेक्ट असेल आणि हे सगळे रेज आपण कॅल्क्युलेट करायचे लेफ्ट टू राईट, इकडून लेफ्टपासून राईटपर्यंत सगळे, ओके. आता खाली म्हणा त्याच्या खालच्या लाईनला
एक्स ॲक्सिस कॅन बी कन्व्हेन्शनली चूजन ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणायचं. एक्स ॲक्सिस आता मी जेवढं देतोय तेवढंच एक्झाममध्ये लिहायचं, बाकीचं काही फापट पसरायला लिहित बसायचं नाही. तुमच्या नोटबुकमध्ये जे आहे साइन कन्व्हेन्शन आलं की तेवढेच पॉईंट लिहायचे. आता हा एक्स ॲक्सिस आहे ना, तो चूजन ॲज अ प्रिन्सिपल ॲक्सिस. लिहा तेव्हा पुढं नंबर 3, एक्स ॲक्सिस कॅन बी कन्व्हेन्शनली चूजन ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस with origin. X axis can be conventionally chosen as principal axis with origin. Number 4, आता लेफ्ट साइडचे डिस्टन्सेस आहेत ते निगेटिव्ह. लेफ्ट साइडचे डिस्टन्सेस आहेत ते निगेटिव्ह. डिस्टन्सेस टू द लेफ्ट ऑफ द पोल, डिस्टन्सेस to the left of the pole are negative. Distances to the left of the pole are negative. आता राईट साईडचे आहेत ते पॉझिटिव्ह. ओके, त्यामध्येच घ्या. अँड दोज टू राईट ऑफ द पोल आर पॉझिटिव्ह अँड दोज टू राईट ऑफ द पोल्स आर पॉझिटिव्ह. किती झाले आता? 4 नंबर झाले ना. नंबर 5, डिस्टन्सेस अबाव प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरचे डिस्टन्सेस अबाव प्रिन्सिपल ॲक्सिस आर पॉझिटिव्ह व्हाईल दोज बिलो इट आर निगेटिव्ह. आणि खालचे आहेत ते सगळे निगेटिव्ह प्रिन्सिपल ॲक्सिसच्या. व्हाईल दोज बिलो इट आर निगेटिव्ह. आता एक सम घ्या. सम आहे घ्या. 9.2 आहे बघा. 9.2 लिहून घ्या तो. 9.2, अ स्मॉल ऑब्जेक्ट इज केप्ट सिमेट्रिकली बिटवीन टू प्लेन मिरर्स. अ स्मॉल ऑब्जेक्ट इज केप्ट सिमेट्रिकली between two plane mirrors inclined at 38 degree. This angle is now gradually increased. This angle, page number 162 वरती आहे. This angle is now gradually increased to 41 degree. The object being symmetrical all the time. Determine the number of images visible during process. जर केअरफुली वाचा ते स्टेटमेंट परत एकदा. काय सांगितलं आहे तिथं? एक अशा इन्क्लाइंड मिरर्स आहेत. आणि हा त्याचा सिमेट्रिक पोझिशन आहे. आणि एक ऑब्जेक्ट आहे तो बरोबर सिमेट्रिकला पोझिशनला ठेवला आहे. सिमेट्रिक पोझिशनला किंवा म्हणा तुम्ही किंवा बायसेक्टर मेथड पोझिशनला ठेवला आहे असं समजा. आणि काय केलं आहे तर स्टार्टिंगला त्यामधला जो अँगल होता ना तो 38 डिग्री होता. स्टार्टिंगला जो अँगल होता तो 38 डिग्री होता. नंतर काय केलं, हे अँगल वाढवत गेलं. आपण काय केलं आहे, हे अँगल वाढवत गेलो. कुठंपर्यंत? 38 डिग्रीपासून 41 डिग्रीपर्यंत. 38 डिग्रीपासून 41 डिग्रीपर्यंत. क्लिअर? तर ह्यामध्ये काय विचारलं आहे त्यांनी? डिटरमाइन द नंबर ऑफ इमेजेस विजिबल ड्युरिंग द प्रोसेस. तर नंबर ऑफ इमेजेस प्रत्येक अँगलच्या किती आहेत ते विचारले. ठीक आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, आता फर्स्ट थीटा आहे माझा, θ1 इज 38 डिग्री. ओके. ह्यावरून पहिल्यांदा n फाइंड आउट करायचा पहिल्या अँगलसाठी. कसा करणार? n इज इक्वल टू कसा आहे 360 डिवायडेड बाय थीटा. करा कॅल्क्युलेट. n किती येतं? n किती येईल? 38 360 डिवायडेड बाय 38 म्हणजे 9.46. म्हणजे आपले ॲप्रॉक्सिमेट n किती असेल? 9 असेल. म्हणजे हे आहे
आपण याचा इंटिजर घेतो आहे, मल्टिपल इंटिजर म्हणजे 9 आले. ओके. आता जर मी अँगल वाढवत गेलो 39ला काढा. आता 39 डिग्रीला. आता सांगा मला एन किती येते. त्यांनी डायरेक्ट 2 घेतलेत बुकमध्ये, पण तसं करायचं नाही आपल्याला, प्रत्येक अँगलला काढत जायचं आहे. 39ला एन किती येतं बघा. 39ला एन 360 डिवायडेड बाय 39. हे काढा जरा, किती येतं बघा. आणि तसंच 40 डिग्रीला काढा. 40 डिग्रीला काढा. एन इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 40. एन किती येतं. तिन्ही कंडिशनमधलं एन चेक करा. तर एक फेज अशी येईल, हे तुमचं एन आहे ना 9च्या खाली जायला लागेल. 9च्या खाली किंमत त्याची जायला लागेल. ओके. तिथं स्टॉप करायचं. ओके. करा कॅल्क्युलेट. 39ला आणि 40ला. 39ला किती येते सांगा मला. 39 360 डिवायडेड बाय 39 येतं ना डिवाइड करायला. ट्राय करा किती येते सांगा. आणि कुठं थांबायचं. ज्यावेळी व्हॅल्यू 9च्या खाली जाते ना, 9च्या खाली 9च्या खाली जाते, तिथं स्टॉप करायचं. त्याच्या पुढं इमेजेसचे नंबर्स कमी होणार आहेत. म्हणजे इथं 9 होतं, तर 9च्या समथिंग खाली काहीतरी जाईल. 8 पॉईंट समथिंग असं 8.99 8. इथे किती येतं 9 पॉईंट. एवढं मोठं येतं. म्हणजे हे पण 9च आहे ऑलमोस्ट. आता हे तर बघा 40ला किती येतं. नाही एक्झॅक्ट मला हे सांगा. 9च येतं का. हां. आता 41ला बघा. 41 डिग्रीला 9च्या खाली ज्यावेळी येईल ना व्हॅल्यू, तिथं स्टॉप करायचं. म्हणजे तुमचा तो एक्झॅक्टली अँगल, तिथं तुमच्या मॅक्सिमम इमेजेस दिसतील. किती येतं 41चं. हां. आत्ता इथं काय झालं बघा. एन इज इक्वल टू 8.78. म्हणजे हे काय आलं तुमचं एन 8 आलं. म्हणजे इथपर्यंत तुम्हाला 9 दिसत होत्या, याच्या पुढं त्या चेंज कमी दिसायला लागल्या. म्हणजे जसं मी अँगल वाढवत गेलो तशा इमेजेस कमी दिसायला लागल्या. कारण ह्याचं जे ऑक्युपाय होणार आहे ह्याच्या रेंजच्या बाहेर चालले ते अँगल त्याचे. ओके. तर इथपर्यंत आपल्याला स्टॉप करायचं आहे. मग खाली काय लिहायचं त्याच्या. तर म्हणायचं हेन्स नाऊ आउटवर्ड देअर विल बी 8 इमेजेस स्टील 41 डिग्री सेंटीग्रेड. 41 डिग्रीला मला 8 आलेत. म्हणजे ह्याच्या पुढं जर मी अँगल वाढवत गेलो तर ते आणखीन कमी येत जाणार आहे. म्हणजे जिथं तुमचा नंबर चेंज होतोय तिथं स्टॉप करायचं कॅल्क्युलेशन. झालं का. आता मी काल तुम्हाला एक रिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट सांगितला होता. काय असतं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन काय असतं. चेंज द अँगल ऑफ लाईट रे. चेंज द बेंट अँगल, किंवा तो रे आहे तो बेंट होणे, ह्या फिनॉमिनलला आपण काय म्हणतो रिफ्रॅक्शन म्हणतो. व्हाईल चेंजिंग द मीडियम फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम, पर्टिक्युलर लाईट रे चेंज देअर पाथ और बेंट द लाईन, दॅट पर्टिक्युलर रे लाईन इज नोन ॲज रिफ्रॅक्शन. आपण रिफ्रॅक्शन म्हणतो तो. आता रिफ्रॅक्शनच्या लाईक आणि एक पॅरलल कन्सेप्ट आहे. तुम्हाला इल्युजन हा वर्ड माहिती आहे. इल्युजन. व्हॉट इज इल्युजन. इल्युजन काय असतं. मिनिंग काय असतं इल्युजनचं. इल्युजनला आपण ॲक्च्युअलमध्ये एखादी गोष्ट असते आणि ती भासते दुसरं, ह्याला आपण इल्युजन म्हणतो. काय म्हणतो इल्युजन. म्हणजे कसं की तुम्ही हायवेनं ट्रॅव्हल करताय. ओके. तेव्हा तुम्हाला एका पर्टिक्युलर अंतरावरती पाणी असल्यासारखं भासतं. तिथे गेल्यानंतर ते काय असतं लाईट, तो फक्त लाईट असतं, पाणी नसतं. त्याला इल्युजन म्हणतो आपण. ॲक्च्युली एखादा ऑब्जेक्ट जवळ असं भासणे त्याला आपण इल्युजन म्हणतो. किंवा कुठलीही गोष्ट ॲक्च्युअली ते रिअलमध्ये वेगळी असते, पण आपल्याला त्याचं इल्युजन होत असतं, म्हणजे आभास होत असतो त्याचा. ओके. तर ह्या रिफ्रॅक्शनमध्ये एक इल्युजन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. ओके. रिफ्रॅक्शनमध्ये इल्युजन होतं. म्हणजे काय होतं तर समजा मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक असं माझ्याकडे एक पॉट आहे पाण्याचं. आता हे वॉटरची लेवल आहे त्याची, आणि इथं मी एक स्टोन टाकला आहे. व्हाईट कलरचा स्टोन आहे, व्हाईट कलरचा. तुम्ही ज्यावेळी तुमचा आय साईड इथं ठेवली, इथून जर तुम्ही बघितलं, ओके, म्हणजे काय
तुम्ही जर लाईट रे इमिट केले तर ते तुम्हाला कुठं तर ही जर लेवल असेल तर इथं दिसतं, ते इमेज होतं, असं लुकतं असं दिसतं बघा, ते एका पोझिशनच्या वरती दिसतं. ओके. किंवा तुम्ही एखादा कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये स्ट्रॉ टाकला आहे, स्ट्रॉ असा असेल तर तुम्हाला दिसतो इथं. ओके. दॅट इज द इल्युजन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एखाद्या ठिकाणी असणे रिअलमध्ये, पण तो ॲक्च्युली आपल्याला असा भासतो की तो दुसऱ्या पोझिशनला आहे, त्याला आपण इल्युजन म्हणतो. ओके. आता हा स्टोन तुम्हाला इथं दिसेल, हे कशामुळे होतं? हे जे काही लाईट रेज आहेत, हे जेव्हा लाईट रेज इथे येतात हे त्याचा अँगल चेंज करतात. म्हणजे ॲक्च्युली ते जायला पाहिजे तिकडं, पण ते बेंट होतात इकडं. ओके. त्यामुळं हा जो काय डिस्टन्स आहे तो तुम्हाला ते इथं कुठं तर दिसतं, हे एवढ्या डिस्टन्सवरती अपला दिसतात ही ऑब्जेक्ट. ओके. आता ही जी आहे तुमची ती रिअल डेप्थ असते, ही जी असते ती रिअल डेप्थ असते, रिअल डेप्थ काय असते? रिअल डेप्थ. आणि ही असते तुमची ॲपिअरंट डेप्थ, याला म्हणतो आपण ॲपिअरंट डेप्थ. ॲपिअरंट डेप्थ म्हणजे रिअल डेप्थ आणि ॲपिअरंट डेप्थ. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एवढी होती पण दिसताना एवढी दिसते. हे कशामुळे होतं? इल्युजनमुळे होतं. इल्युजन कशामुळे इल्युजन होतं? तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे होतं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे होतं. ओके. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, इल्युस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन. इल्युजन ऑर इल्युस्ट्रेशन, वॉट एव्हर यू कॅन से, इल्युस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. टुडे आपण थांबूया थोडंसं, माझी थोडीशी आज हेल्थ हे नाही आहे, ठीक नाही आहे, आज थांबूया आपण.